सगळ्यांना मानाचा जय भीम आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं श्वेताच्या ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग हा मराठीत असणार आहे. सकाळी उठून मी पटापट रेडी झाली होती बँकेत जायला, तर बाहेर काय बघते, इतक्या जोरात पाऊस चालू होता ना, तर मी वेट करत होते की पाऊस जाईल आणि मी निघू. मला सकाळी लवकर निघायचं होतं आणि आज मला सगळी कामं लवकर करायची होती, पण या पावसाने धोका दिला. तर मी पटापट सगळे माझे डॉक्युमेंट्स घेतले आणि जसा पाऊस तशी मी निघाली बँकेत. आणि बँकेत आज मला घ्यायचं होतं माझं पासबुक आणि फायनली मला माझं पासबुक भेटलेलं आहे. पासबुक घेतल्यानंतर मला जायचं होतं ऑफिसमध्ये NOC घ्यायला. तर हे माझं ऑफिस आहे, माझी पोस्टिंग इथे आहे. आणि त्याच्यानंतर मी निघाली पासपोर्ट ऑफिसला. लकीली पाऊस पण थांबला होता आणि माझ्या घरापासून पासपोर्ट ऑफिस भरपूर लांब आहे. तर आय होप माझे कामं आज होऊन जातील. पण मला फक्त एका फोटो आणि स्टॅम्पसाठी परत घरी यावं लागलं. त्यांनी सांगायला पाहिजे की कुठले डॉक्युमेंट्स लागतील. आपल्याला कसं माहिती असणार आहे की कुठला डॉक्युमेंट लागणार आहे कुठला नाही. त्यांनी आधीच सांगितलं असतं, मी सगळं आधीच रेडी करून ठेवलं असतं. आता मला परत उद्या जावं लागेल आणि परत उद्या सगळे फॉर्मॅलिटीज करावं लागेल. माहिती नाही माझे हे कामं कधी संपणार. मूड ठीक करायसाठी मी स्वतःसाठी बनवली मॅगी आणि संध्याकाळी मला आज जायचं होतं बाहेर माझ्या फ्रेंड्सला भेटायला. तर मी त्याच्यासाठीच रेडी होत होती. माझी फ्रेंड हैदराबादला राहते आणि ती जेव्हा पण नागपूरला येते तेव्हा आम्ही कंपल्सरी भेटतो. तर आम्ही आलो होतो टेस्ट ऑफ कोरियामध्ये. भरपूर गप्पा करत एकमेकांच्या गोष्टी, वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. तसं आमच्या दोघींचं लग्न लागोपाठच झालंय. पहिले हिचं लग्न झालं आणि एका महिन्यानंतर माझं लग्न झालं. नंतर आम्हाला आमचे अजून 2 फ्रेंड्स जॉईन करणार होते. तर आम्ही प्लेस शोधत होतो की कुठे जायचं. खूप सारे प्लेसेस शोधल्यानंतर आम्ही आलो टर्किश हाऊस. इथे आम्ही आधी पण आलेलो आहे. ही खूप सुंदर असा कॅफे आहे. याचं आउटडोअर आणि इनडोअर ॲम्बियन्स खूप छान आहे, फुल कोझी वाईब देतं. नंतर आमच्या फ्रेंड्सनी पण आम्हाला जॉईन केलं आणि आम्ही भरपूर गप्पा केल्या आणि यांची मस्ती बघा. खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो चहा प्यायला, कारण आमच्या एका फ्रेंड चहा प्यायचा होता. तर आम्ही सगळे तिथेच निघालो आणि तिथे पोहोचून आम्ही हे केलं. चहा पिऊन झाल्यानंतर मी सगळ्यांना केलं बाय बाय आणि निघाली घरच्यासाठी. आजचा दिवस खूप छान होता. फ्रेंड्सला भेटून माझं पूर्ण मूड छान झाला. तर आज फक्त एवढंच. तुम्हाला हा मराठीतला व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. उद्या परत नवीन व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत गुड नाईट.